आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी। मवियाला विधान परिषदा निवडणुकांमध्ये झटका बसलाय। काँग्रेसची 8 मतं फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव मात्र विजयी झाल्या आहेत। मात्र काँग्रेसची जी अतिरिक्त मतं होती ती फुटण्याचा संशय तो सत्यात उतरताना पाहायला मिळतो। आणि याचा नक्कीच फटका जो आहे तो मित्रपक्षांना महाविकास आघाडीच्या बसतोय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत, परंतु विधान परिषदेत महाविकास आघाडीला झटका बसलाय। जयंत पाटील मिलिंद नार्वेकर यांच्यातच आता चुरस असल्याचं दिसतंय। जयंत पाटील यांना केवळ 12 तर मिलिंद नार्वेकर यांना 22 मतं मिळालेली आहेत। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत। विधान परिषदेत महाविकास आघाडीला मात्र हा झटका म्हणावा लागेल, कारण काँग्रेसची 8 मतं फुटल्याचा संशय आहे। नक्कीच आणि पुन्हा एकदा फडणवीसांची मॅजिक पाहायला मिळाली आहे। विधान परिषद निवडणुकांमध्ये गेल्या 2 वर्षांपूर्वी जे घडलं होतं तेच पुन्हा यंदा घडल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत, हाच विश्वास याआधी व्यक्त करण्यात आला होता। भाजपकडनं असेल, महायुतीकडनं असेल, त्यांचे 9च्या 9 उमेदवार विजयी होतील असा विश्वास सातत्यानं व्यक्त केला जात होता। आणि आपण स्क्रीनवर सुद्धा आता पाहतोय प्रवीण दरेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि पुन्हा एकदा फडणवीसांची ही गुरुकिल्ली कुठेतरी उपयोगी पडल्याचं पाहायला मिळतं, कामी आलेली पाहायला मिळते। अगदी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात खरं तर चुरस आता आहे, कारण काँग्रेसची 8 मतं फुटल्यामुळे जो संशय व्यक्त होतोय त्याचा फटका नक्की जयंत पाटील किंवा मिलिंद नार्वेकर यांना बसू शकतो। मिलिंद नार्वेकर यांना 24 मतं मिळाल्याचं देखील आता दिसतंय। काँग्रेसची 8 मतं फुटल्याचा संशय आहे। यावेळेसची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या विजयी झालेल्या आहेत, परंतु विधान परिषदेत महाविकास आघाडीला झटका बसलाय। 11 पैकी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते आणि आता मात्र आपण बघतोय